फिर से एक बार शकीब गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइक पर बल्लेबाज अरशद खलील सैयद अलीबाग का फरदीन। और इस बार अड़बले से खेलने की कोशिश की, टप्पा गिरने के बाद गेंद अंदर आई, सीधा विकेट कीपर मुनीर धन से इनके दस्तानों में। 8वां डॉट मुस्लिम प्रीमियर लीग 2026 सीजन फर्स्ट का आज का पहला दिन, और पहले दिन में 8वां डॉट हमें नजर आता हुआ। इस बार पॉइंट की डिसीजन में खेलने की कोशिश, कोई रन की गुंजाइश नहीं, अच्छी फील्डिंग जरूर यहां पर सेट की है सुब्बान 11 रेवदंडा टीम ने, जिनके मालक अगर देखा जाए तो सुब्बान भाई गोंडेकर। ओहो, इस बार शॉट एंड पुल क्या सक्सेसफुल है, गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, अलीबाग का फरदीन बरसता हुआ, गेंद सीमा पार, षटकार। षटकार क्रमांक 8वां आता हुआ। अच्छी शुरुआत हो रही है tenniscricket.in के माध्यम से। जो दर्शक हमसे जुड़े उन सभी दर्शकों का मुस्लिम प्रीमियर लीग 2026 सीजन फर्स्ट इस प्रतियोगिता में तहे दिल से स्वागत है। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर का एक ओवर की समाप्ति के बाद महेश जी कोहली सर बतलाते हुए 9 रन। 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके। शाइट डांगे, फिर से एक रफ्तार का सौदागर, वेगावरती होऊन स्वार, फलंदाजांना करतोय गार, नाव आहे त्याचा MS स्पोर्ट्स के मालक शाहिद डांगे। स्पीड अप करना है, टाइम सेट है। शकीब 20 मिनटों में 4 ओवर समाप्त करना अनिवार्य, अन्यथा एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। फिर से एक बार सनग्लो इनकी जानिब से गेंदबाजी करेंगे शाहिद डांगे। जिमाम पंगारकर, अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रही, विकेट कीपर मुनीर धन से। काफी दिनों के बाद मुनीर हमें नजर आ रहे, डॉट गेंद जाती हुई। पहली गेंद के साथ डॉट के साथ शुरुआत की है। ओहो, फिर से एक बार देखिए, लाइन और लेन पे गेंदबाजी कर रहे बल्लेबाज जिमाम पंगारकर चकमा खा गए। इस प्रतियोगिता का यह 10वां डॉट आता हुआ। हर एक डॉट की जानकारी, विकेट की जानकारी, छक्कों की जानकारी महेश कोहली हमें बतलाते हुए, मयूरेश कोहली हमें बतलाते हुए। इस बार कवर पॉइंट की दिशा में खेल दिया, गेंद दंदन आती बाउंड्री लाइन के पार। इस बार मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार। चौकार, 5वां चौका आज की इस प्रतियोगिता का दिन का मुस्लिम प्रीमियर लीग सीजन फर्स्ट। चौके के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर धीरे धीरे 13 रन 13। तेरह रन स्कोर कार्ड पर पहली गेंद डॉट, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर जरूर चौवा लगाया जिमाम पंगारकर ने। इस बार जिमाम पंगारकर ट्रेडमार्क स्ट्रोक, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक, यह आसमान का इशारा है, कल का सूरज दोबारा है। इस बार सनग्लो रिसोर्ट की तरफ छक्का आता हुआ। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 19 रन। ओहो, इस बार लाउड अपील किया था, पर उस अपील में आत्मविश्वास कम और लेग बाइस के रूप में 1 रन डिक्लेयर यहां पर प्राप्त होती हुई।
इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 20 रन 20 रन स्कोर कार्ड पर अगर देखा जाए तो इस अलेक्शा कॉटेज पुरस्कृत उमर 11 टीम में देखा जाए तो अदनान कागती जैसे हार्ड हिटर बल्लेबाज भी अभी भी खेमे में बैठे हैं। उनका भी स्वागत है, रोहा से आए हैं। ओहो, पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली। इस बार फर्निचर डिस्ट्रॉय, जिमाम पंगारकर बैक टू द डकआउट। पहली विकेट का पतन, पहला झटका यहां पर लगता हुआ अलाइशा कॉटेज पुरस्कृत उमर 11 टीम को झटका लगता हुआ। न्यू बैटर मैदान पर अलीबाग के वंडर बॉय जुनैद रियाज फकी, एक राइजिंग स्टार। 360 डिग्री मैदान में मृणाल वर्सोलकर जिस तरह से बल्लेबाजी करते हैं उसी तरह से बल्लेबाजी करने की क्षमता इस खिलाड़ी में है, पर आज अपने होम ग्राउंड पर किस तरह की बल्लेबाजी करेंगे बैटर जुनैद रियाज फकी। गेंदबाजी के लिए वसीम भाई साखरकर यहां पर तशरीफ लाते, उनका भी तहे दिल से वेलकम है, स्वागत है। मुस्लिम प्रीमियर लीग 2026 और इस प्रतियोगिता के लिए एक नया आवाज आपके कानों तक पहुंचेगा। वर्सोली का बुलंद आवाज हमारे काबिल दोस्त जयेश ढकेकर, इनका भी तहे दिल से वेलकम है। एक माय बोली मराठी भाषा में तंत्र शुद्ध कॉमेंटेटर्स जयेश ढकेकर, इनका भी तहे दिल से स्वागत है, वेलकम है। पहली गेंद पर डॉट, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर चौका, चौथी गेंद पर छक्का, पांचवी गेंद पर सिंगल और आखिरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए हमारे साथी सहकारी जयेश टेकेकर यहां पर आए, उनका भी वेलकम है। दौर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा स्कोर कार्ड पर अगर देखा जाए तो यहां पर 20 रन होते हुए निजी दूसरा टीम की ओर से तीसरा और लेकर खुद कप्तान सुबान 11 रेवदंडा टीम के कप्तान शकीब सिद्दीक। ओहो, पहली गेंद आड़े बल्ले से खेलने की कोशिश, इस बार चकमा देते हुए शकीब सिद्दीक में वैरायटीज है, किस तरह की गेंदबाजी की जाए, बल्लेबाज का टांस देखते हैं और बल्लेबाज जिस मिनट पर बल्लेबाजी कर रहे हैं उसके अपोजिट गेंदबाजी करने की क्षमता और उसकी काबिलियत मैन ऑफ द सीरीज का खिताब प्राप्त किया था रोहा में, वही गेंदबाज शकीब सिद्दीक। और इस बार फुल टॉस गेंद आओ देखा था, सीधा गेंद डाउन द ग्राउंड, 1 बाउंस 2 बाउंस सीमा पार, चौकार। इस चौके के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 24 रन स्कोर कार्ड पर, तीसरा और प्रगति पर इस इनिंग का ये छठा चौवा आता हुआ इस आज की प्रतियोगिता का। जयेश टेकेकर कल के दिन हमारे साथ साईराज क्रिकेट क्लब वर्सोली आयोजित स्वर्गीय जयदीप शेखर बना स्मृति चषक में थे और काफी बढ़िया आयोजन, एक्रिलिक ट्रॉफीज और हर तरह के खिलाड़ियों को नवाजा गया था जो ऑर्गेनाइज किया था वर्सोल के मैदान पर। वहां पर कमेंट्री के लिए हमारे साथ थे हमारे गुरुवर्य संदीप जी जगह सर थे। इस बार लाउड अपील पर टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी उछाली थी, पिचिंग के ऊपर से थी, हिटिंग के ऊपर से थी और ऑफिशियल अंपायर संजय जी भोईर सर ने यहां पर इशारा किया लेग बाइस के रूप में 1 रन डिक्लेयर। इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 25 रन। तीसरा और प्रगति पर है, शानदार मुकाबले पर उस मुकाबलों में अपनी पावर जनरेट करनी होगी, बड़े स्ट्रोक लगाने होंगे।
इस बार अच्छी गेंद पर नाराज है, नॉट आउट। स्कोर रुका हुआ 25 रन स्कोर कार्ड पर। धीरे धीरे रनों की बौछार करनी अरशद और जुनैद के ऊपर पूरी जिम्मेदारी है, क्योंकि अलेक्सा कॉटेज पुरस्कृत उम्र 11 टीम 20 25 रन और इस बार गेंद जाएगी डिक्लेयर एरिया में। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 26 रन स्कोर कार्ड पर, जबकि तीसरा और प्रगति पर 5 ओवर का होने वाला मुकाबला है। क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध अलीबाग क्रीड़ा भवन के इस मैदान पर मुस्लिम प्रीमियर लीग 2026 सीजन फर्स्ट। जबकि अगर देखा जाए वॉलंटियर्स गेंद आई है, जैद कादरी, उजैफ काजी, आदिल कुरैशी, नदीम सैयद। नया बॉल आखिरी गेंद तक नया दिया जाएगा। जरूर कमिटी जरूर स्ट्रांग है और गेंद अगर किसी भी तरह से फूटती है, घायल होती है, खराब होती है तो हर गेंद नहीं प्रोवाइड की जाएगी। इस बार शॉर्ट किस्म की गेंद मिड विकेट की दिशा से खेलने का प्रयास, स्क्वायर लेग, गेंद डिक्लेयर एरिया में। इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 27 रन 3 ओवर की समाप्ति के बाद। इसमें जो टीम जीतेगी वो जरूर जंजीरा पॉइंट्स, मुरुड जंजीरा पॉइंट्स खारामोली टीम के साथ विनिंग मुकाबला खेलेगी। स्पीड अप करना है, शाहिद डांगे 20 मिनटों में 4 ओवर समाप्त करना अनिवार्य। 11 मिनट हो चुके हैं। गेंदबाजी के लिए गेंदबाज तनवीर गेंदबाजी के लिए आते हुए, तनवीर हुसैनी रोहक से बिलोंग करने वाले गेंदबाज तनवीर हुसैनी गेंदबाजी के लिए है। स्ट्राइक पर बल्लेबाज अलीबाग का वंडर बॉय जुनैद फकी। ओहो, पहली गेंद आड़े बल्ले से खेलने की कोशिश, तनवीर हुसैनी गेंदबाजी कर रहे हैं। ये ध्यान दीजिए, रोहा तहसील में अच्छे बल्लेबाजों को खड़ा रखने का प्रयास किया था यही गेंदबाज ने, तनवीर हुसैनी। डॉट गेंद जाती हुई, पहली गेंद थोड़ी सी तेज तर्रार थी क्योंकि ये चौथा और प्रगति पर है। अभी भी 5 गेंदें इस ओवर की बाकी है और जुनैद फकी बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर मयूरेश कोलिया में बतलाते हुए 27 रन 1 विकेट के नुकसान पर। इस एक बार तनवीर हुसैनी गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे जुनैद फकी। इस बार देखिए घुटना टेक, तमाशा देख, गेंद डिक्लेयर। जरूर रियाज भाई फकी ये भी यहां पर आ चुके हैं, उनका भी मुस्लिम प्रीमियर लीग 2026 सीजन फर्स्ट इस प्रतियोगिता के द्वारा वेलकम है। रियाज भाई, जुनैद फकी इनके पिताजी डैडी यहां पर आते हुए। इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन 28। शॉर्ट किस्म की गेंद फिर से एक बार हुक करना चाहते थे, इस बार डेंजर जोन में थे खिलाड़ी, पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है। लेग बाइस के रूप में एक रन के साथ धीरे धीरे स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन। रियाज भाई फक्की और बबलू भाई, इनसे गुजारिश है स्टेज पर आइए, जरूर मैच का आनंद आप मैदान के बाहर से ले रहे, स्टेज पर आइए। रियाज भाई, बबलू भाई,
इस बार आने वाले से खेलते हुए फिर से अलोंग द कारपेट गेंद ट्रैवल भी फील्डर है वहां पर, एक रन लेने का मौका। और इस बार विकेट खोते हुए न्यू बैटर मैदान पर अदनान कागदी, हार्ड हिटर बल्लेबाज। एक खतरनाक विस्फोटक आक्रामकता जिस खिलाड़ी में है, पावर जनरेट करने की क्षमता मयूरेश अगर देखा जाए तो अदनान कागदी के पास है। वो ताकत और दिमाग का इस्तेमाल कर बल्लेबाजी करने वाले खिलाड़ी। अलाइशा कॉटेज पुरस्कृत उमर 11 टीम के लिए रनों की बौछार करनी होगी, वो बैटर अदनान। विकेट खोते हुए यहां पर एक रन जरूर प्राप्त हुआ। न्यू बैटर मैदान पर अदनान, नॉन स्ट्राइक एंड पर आप देख रहे हैं स्ट्राइक एंड पर बैटर अरशद सैयद। इस बार शॉट गेंद पुल किया है, क्या सक्सेसफुल? यस, गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा, षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 36 रन 36। मैं दर्शकों से गुजारिश कर रहा हूं, मेन रोड है, रास्ते पर गाड़ियां न लगाएं, आप पार्किंग जोन पे गाड़ियां लगाएं और वहां से मैच का आनंद लें। प्लीज कोऑपरेट करें, क्योंकि इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 36। छक्का लगाकर शुरुआत किया, गेंदें हो चुकी है 5, 1 टू गो। तनवीर हुसैनी गेंदबाजी करते हुए स्ट्राइक पर अलीबाग का फरदीन, अरशद खलील सैयद। फिर से एक बार दे धक्का, ये छक्का। लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए ऐसे ही किसी खिलाड़ी को फरदीन नहीं कहा जाता। स्कोर जा पहुंचे 42 रन स्कोर कार्ड पर 4 ओवर की समाप्ति के बाद। अच्छी शुरुआत, लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के आए और यहां पर आवश्यकता थी अलाइशा कॉटेज पुरस्कृत उमर 11 टीम के लिए रनों की बौछार करते हुए अलीबाग का फरदीन, अरशद खलील सैयद। वॉलेंटियर्स का भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा जो हमें गेंदें प्रोवाइड कर रहे हैं। आज अगर देखा जाए तो 4 कमेटी मेंबर है जो एमपीएल इतनी बड़ी तादाद का आयोजन किया है। जैद कादरी, हुसैफ काजी, आदिल कुरैशी, नदीम सैयद, ये 4 कमेटी के द्वारा मुस्लिम प्रीमियर लीग 2026 सीजन फर्स्ट। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज का नाम क्या है? इसका दिखता भी नहीं, घूमता भी नहीं वो। बॉलर का नाम क्या है? अमजद गेंदबाजी के लिए आते हुए 12 प्रतिनिधि है पर उन्हें नाम नहीं पता है, क्योंकि ये पूरे 3 तालुके की टूर्नामेंट है तो होता है। अमजद गेंदबाजी के लिए आते हुए, पर तुम्हारा रिप्रेजेंटेटिव आना जरूरी है। स्ट्राइक पर बल्लेबाज अदनान कागदी। अदनान कागदी बल्लेबाजी के लिए इस बार मिड ऑन की दिशा में खेल दिया। मिड विकेट में फील्डर शाहिद डांगे जब तक फील्ड करेंगे, 1 रन लेकर अपने साथी सहकारी अरशद खलील सैयद कोई ने मौका दिया। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर धीरे धीरे 43 रन 43। आखिरी और प्रगति पर स्लॉग और डेथ और फुल टॉस गेंद, डब्बे में डब्बा, डब्बे में किक, घुटना टेक और षटकार देख अरशद खलील सैयद ऑन द फायर। छक्कों के हैट्रिक लगाते हुए कमाल की बल्लेबाजी, 3 छक्के लगाए इस पारी में, क्योंकि चौथे ओवर में देखा जाए तो 2 गेंदों पर 2 छक्के लगाए थे और जब मौका मिला तब यहां पर ये छक्का जड़ा।
स्कोर जा पहुंचा है 49 रन। ओहो, फिर से एक बार अड़े बल्ले से खेलने की कोशिश। अमजद पहली गेंद पर चकमा खा गए थे, पर इस गेंद पर बल्लेबाज को चकमा देते हुए स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर मयूरेश कोहली बतलाते हुए 49 रन। आवश्यकता इस रनों की बौछार करनी है और अर्शद को अभी बड़े स्ट्रोक लगाना है, अभी नहीं तो कभी नहीं। और इस बार देखिए फिर से एक बार शॉट एंड पुल सक्सेसफुल, गेंद बाउंड्री लाइन के बाहर गुल, षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 55 रन और निजी 42 रन पर बल्लेबाजी करते हुए बैटर अरशद खलील सैयद अपने अर्धशतक के लिए 8 रनों की आवश्यकता है। पहले खिलाड़ी होंगे मुस्लिम प्रीमियर लीग सीजन फर्स्ट में जो अर्धशतक करेंगे। 5 छक्के लगाए और 1 चौके के साथ बल्लेबाजी करते हुए अरशद खलील सैयद 8 रनों की आवश्यकता है अपने अर्धशतक के लिए। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप को अलग करने की कोशिश एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है। नाना पाटेकर का डायलॉग, अब तक 56 रन स्कोर कार्ड पर आते हुए। छप्पन रन स्कोर कार्ड पर 42 रन पर बल्लेबाजी करते हुए इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेल दिया है, गेंद डीप कवर पॉइंट बाउंड्री लाइन के पार, षटकार। और निजी 48 रन पर बल्लेबाजी करते हुए 2 रनों की आवश्यकता है। सलमान सैयद 50 लगाते हैं तो 500 रुपए का कैश प्राइज। यहां पर पहले खिलाड़ी बनेंगे जो इस मैच में अर्धशतकी पारी कर। एक बार जोरदार तालियां अरशद खलील सैयद के लिए, अलीबाग का फरदीन और 500 रुपए कैश प्राइज। रमजान मेमन की तरफ से 1000 रुपए, सलमान बागवानी की तरफ से 500 रुपए। ओह, इस बार शॉट पुल करना चाहते थे पर डिक्लेयर में जाते भी 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 62 रन। जीतने के लिए 63 रनों का टारगेट सेट किया है। यह सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा। 63 रन हो चुके हैं, 64 रनों का टारगेट सेट किया है। यह सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में एक उदयोन्मुख समालोचक जयेश टेकेकर, इनके पास। धन्यवाद। हेलो, दोन 2026 मधलं पहिलंच पर्व आपल्याला पाहायला मिळते मुस्लिम प्रीमियर लीगचं. कच या ठिकाणी मी कौतुक करावं लागेल की आतापर्यंतचे आयोजन आपण जर पाहिलं ना तर नक्कीच कुठेतरी चांगल्या प्रकारचं आयोजन नक्कीच म्हणता येईल. कारण मी आल्या म्हटलं की पहिलंच वर्ष आहे, परंतु खरंच लाजवेल कारण त्या 1च्या पुढे 2 ते 3 लावा म्हणजे जवळपास 10 वर्ष होऊन गेलेली अशी स्पर्धा ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. उत्तम आयोजन यांच्या माध्यमातून. आणि खरंच मी मराठी समालोचक जयेश ठेकेकर या ठिकाणी मला संधी मिळाली. माझे गुरुवर्य असलेले इम्रानजी बुखारी सर यांना विनंती करतोय की आपण सुद्धा आमच्या शेजारी बसायचं आहे आणि आपण सामना लगेच सुरुवात करणार आहोत. नक्की ज्या वेळी या क्रीडाभूमीच्या मैदानामध्ये आपण सामने पाहिलेत ना, मोठे सामने नक्कीच या ठिकाणी झालेले आपण पाहिलेत. आकर्षक ज्या ठिकाणी सामने होतात नक्कीच प्रेक्षक वर्ग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरीच मुस्लिम प्रीमियर लीग म्हटल्यानंतर प्रत्येक मुस्लिम समाजामध्ये 3 तालुक्यांमधली ही स्पर्धा मध्ये रोहा असेल, मुरुड असेल आणि पूर्ण अलिबाग. आणि खरंच इतके चांगले स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात, मोठे फटकेवारी करू शकतात. आणि आपण जातीभेद पाहिला तर नक्कीच कुठेतरी आपण नक्कीच या गोष्टींची आपण मागे पडू शकतो. परंतु जाणलत ना तर खरंच मैत्री सुद्धा यांच्यासुद्धा आपण चांगली करू शकतो. आणि नक्कीच ह्याच्या माध्यमातून आपण आपले चांगले मित्रपरिवार सुद्धा वाढवताना आपण पाहू शकतो. आणि खरंच ह्या ठिकाणी संधी दिली मला, ह्या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली, त्याच ठिकाणी
आपण जर पाहिलं तर बुखारी सरांचा सुद्धा आपण काल उल्लेख केला, तर कालच्या दिवसामध्ये ते स्वर्गीय जयदीप बना पुरस्कृत साईराजच्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. ते निश्चितच एकच सांगितलं की जयेश आपल्याला ह्या ठिकाणी यायचं आहे, थोडंसं आपल्या माध्यमातून सुद्धा समालोचन करायचं आहे. खरंच बोलू, ज्या ठिकाणी मला संधी मिळेल संधीचं सोनं करण्याची कुठेतरी जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिली होती आणि ती मला पार करायची आहे. आणि खरंच हे पहिलं वर्ष आहे मुस्लिम प्रीमियर लीगचं. अनेक वर्ष ही स्पर्धा मोठी होत राहून द्या, असे एक स्पर्धक ह्या ठिकाणी घडत राहून द्या, असे मी सर्वांना आणि या पूर्ण आयोजकांना विनंती करतोय. आणि या दुसऱ्या पर्वाकडे, दुसऱ्या सत्राकडे पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळेल. मी समालोचक जयेश ठेकर सुरुवात करतोय. आता मात्र असेल नवीन सत्रामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेले 2 बॅटर 2 फलंदाज मुनीर धनसे तसेच रुबियान, हे 2 खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. ज्या ठिकाणी कंपल्सरी धावांचं चेसिंग असल्या कारणाने कंपल्सरी धावा आपल्याला काढण्यासाठी 64 धावांचा पाठलाग करावा लागेल. ही प्रीमियर लीग आहे, यामध्ये आपलं नाव मोठं करायचं, आपल्या संघाचं नाव मोठं करायचं आहे, आपल्या ओनरचं नाव मोठं करायचं आहे. ही जिद्द मनात ठेवून आपल्याला हा खेळ करून दाखवायचा आहे. आधीच्या सामन्यात जर आपण पाहिलं तर अर्ध्या षटकापर्यंत वाटचाल करणारा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहिलात अर्शद सय्यद. खरंच कौतुक करावं लागेल. आणि नक्कीच पैशाचा मोह नसेल, परंतु एक पैशाच्या माध्यमातून त्या खेळाडूला एक नवीन उमेद देण्याचं काम करण्याचे खेळाडू किंवा प्रेक्षक किंवा एक चाहते या मैदानामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या सामन्यात सुद्धा अर्धशतकीय पारी कंप्लीट करतील, कारण करावीच लागेल. कारण एखाद्या खेळाडूला मोठी पारी करावी लागेल. मोठी पारीचं एक आपल्या माध्यमातून एक प्रदर्शन दाखवलं तर सामना आपला जिंकवू शकतो. अल आयशा कॉटेज वर्सेस सुबान 11 रेवडंडा, या 2 संघामध्ये आपण सामना पाहतोय. रेवडंडा वर्सेस अलिबाग, नक्कीच दोन्ही जवळजवळ असलेले ही गावं, परंतु अनेक बलाढ्य खेळाडू एकमेका संघांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. कुठेतरी नक्कीच म्हटल्याप्रमाणे थोडंसं नावांची रचना आपली वेगळी असते, अन्यथा आमच्या मुखात नाही येताना थोडंसं अडखळल्यासारखं होतं. परंतु आम्हाला नक्की तुम्ही सांभाळून घ्याल. कुठेतरी आम्हाला ज्या प्रकारे संधी दिली त्याच प्रकारे ह्यावेळी सुद्धा समन्वयकांना संधी मिळेल आणि नक्कीच हा दिवस सुद्धा आमच्या माध्यमातून आम्ही चांगला पार पाडण्यात. चला, जे स्वयंसेवक आहेत, जे जुने बॉल कलेक्ट करतायत ना, ते आपल्या समन्वय कक्षेत येऊन प्लीज ते कलेक्ट द्यायचे आहेत. आपण कलेक्ट केलेले बॉल चला, एक स्वयंसेवक आहे ना, तो फक्त चेंडू गोळा करण्यासाठी ठेवा. कारण आपण जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूमध्ये कोणत्याही चेंडूला काही झालं, म्हणजे चेंडू फुटला किंवा चेंडू हरवला, चेंडूमध्ये काय खराबी निर्माण झाली, तरी शेवटच्या चेंडूवरती सुद्धा चेंडू आपल्याला नवीन देण्यात येईल. त्याने मी विनंती करतो की जे काही जुने चेंडू असतील ते आपण जमा करायचे. तर सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज जुनीत फकीर गोलंदाजीसाठी तयार. नक्कीच हा गोलंदाज आपण जर विचार केला तर कमीत कमी धावसंख्या देण्याचा विचार करेल. ज्या ठिकाणी 64 धावांचं लक्ष असताना जास्तीत जास्त धावा आपल्या माध्यमातून ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चला, पंच सुरुवात करायची. जुनेत फकीरसाठी एक बक्षीस आलं, एक रोख रक्कम आलंय. मुसेद फकीर यांच्याकडनं 5000चं बक्षीस आहे. हॅट्रिक साठी, विकेट साठी पाहायचं आहे आपल्या स्कोरबोर्ड वरती WWW अशी धावसंख्या लावण्यामध्ये यश येते काय. एक चांगला गोलंदाज, चांगला चेंडू या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्यापर्यंत इशारा येतोय की चेंडू निर्धाव गेलाय. ज्या प्रकारे सामन्याला सुरुवात करायची होती, ज्या प्रकारे खेळाला सुरुवात करायची, ज्या प्रकारे आपल्या संघाला एक स्ट्रॅटेजी बांधली होती, एक जे समीकरण बांधलं होतं की कमीत कमी धावामध्ये आपल्याला या संघाला रोखायचं आहे, ते मात्र पहिल्या चेंडूमध्ये दाखवून दिले या गोलंदाजाने. दुसरा चेंडू वाहिलत ना तर नक्कीच थोडासा टप्प्यामध्ये चेंज केला, कारण फलंदाज तयार होता. फलंदाजाला सुद्धा माहिती होतं की आता चेंडू त्याच प्रकारचा जर आला ना तर मी ह्या षटकामध्ये नक्कीच एक मोठा फटका किंवा षटकार चौकार नक्कीच मारीन. परंतु गोलंदाज त्यापेक्षाही चातुर आपल्याला पाहायला मिळाला. टप्प्यामध्ये चेंज केलं, थोडेसे गतीमध्ये परिवर्तन केलं आणि हा दुसरा चेंडूही आपण जर पाहिलात तर 0 धावसंख्येवरती निर्धाव चेंडूवरती सांगता झालेले आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरा चेंडू वाटचाल करत असताना आता मात्र बॅट वरती कडा घेतलेला चेंडू कार्पेटचा आधार घेऊन मात्र या ठिकाणी फील्ड होणार आणि हा सुद्धा चेंडू निघतो. खरं ज्यावेळी आपण पाहिलं ना तर गुणलेखक सुद्धा या ठिकाणी खुश होते, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की गुणलेखन करताना आधीच्या पहिल्या क्षेत्रामध्ये मोठी धावसंख्या येत होती, षटकार चौकार मी लिहित होतो. आता मात्र 0-0-0 तिन्ही चेंडू वरती आलाय.
फुलटॉपचा चेंडू सीधा एक धावेसाठी प्रयत्न केला. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट, एक धाव नक्कीच पूर्ण होणार. दोन्ही खेळाडू स्क्रीन मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. लाईव्हच्या माध्यमातून आपण जर पाहिलेत ना, जवळपास 200 ते 300 प्रेक्षक किंवा चाहते आपल्याला जॉईन झालेले पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट वरती ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहताय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसावरती एवढे चाहते वर्ग, कारण नक्कीच म्हटलं ना तर मुस्लिम प्रीमियर लीग ज्यावेळी अनाउन्समेंट झाली, प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून, प्रत्येक चाहत्याच्या माध्यमातून किंवा जे हातभार लावत असतात ह्या खेळाडूच्या माध्यमातून किंवा स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाला एक आनंद झालेला पाहायला मिळाला. या दरम्यान ना पुढचा चेंडू सुद्धा निर्धाव गेलेला पाहिला. आतापर्यंत जुनेदनी 5 चेंडू फेकण्यामध्ये यश आलेलं पाहायला मिळते. जुनेद फकी एक कमी वयोगटातला खेळाडू पाहायला मिळतो. एक 22 ते 23 वयोगटातील 15 वर्षाचा आम्हाला पण खबर येते, कारण खरंच चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. पंचांकडे दाद मागेली, कारण हा दबाव येत असतो, कारण कुठेतरी धावसंख्या रोखली जाते ना. गोलंदाज ज्या ठिकाणी कौतुक केलं जातं ना, त्यावेळी अशा प्रकारची धावसंख्या निश्चितच दबावाच्या माध्यमातून पाहिली जाते. कारण आतापर्यंत 6 चेंडू फेडले, एक शतक पूर्ण झालंय आणि ह्या 6 चेंडूंमध्ये फक्त एक धाव देण्यामध्ये यश आले. कारण एक यशपेक्षा चांगली गोलंदाजी म्हणतो, कारण बघा समालोचनाच्या माध्यमातून आम्ही नेहमी म्हणत असतो की 5 ते 6 धावा गोलंदाजांनी दिल्या तर अतिशय चांगल्या पद्धतीचा गोलंदाज. जर त्यानंतर थोडंफार त्यामध्ये 5 ते 10 धावा अजून वाढल्या, म्हणजे एक 12 ते 13 धावांचं जर शतक आलं तर नक्की त्याला थोडासा ॲव्हरेज गोलंदाज. आणि त्यापेक्षाही जर मग एक 20 धावा 22 धावांचं षटक आलं तर त्याला आपण नक्कीच कुठेतरी ना मग कर्णधारावरती ती जबाबदारी दिलेली असते. कोणत्या तरी चांगल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू द्यायला पाहिजेस, ती कुठेतरी मग जबाबदारी देईल. पण आता मात्र एक उत्कृष्ट जुनेद फकीच्या माध्यमातून पहिले षटक फेकण्यामध्ये अतिशय चांगलं योगदान ह्या माध्यमातून आलेलं पाहायला मिळतंय. आणि 6 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये हा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या पाहिली तर फक्त मैदानामध्ये एक लागलंय. कसं कौतुक करायला गेल फलंदाजी करण्याच्या संघाचं, षटक हे निर्धाव जाऊन दिलं नाही. षटक हे कुठल्याही प्रकारचं दुसरा गोलंदाज झिमान बंगारकर मैदानामध्ये आलेला. बंगारकर मृड विभागातनं हा विहूर भागातनं हा नक्कीच ह्या सुद्धा गोलंदाजासाठी हॅट्रिक साठी मोहसिन मेमनकडनं 5000चं बक्षीस असणार आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 5000चा आकडा कानापर्यंत पोहोचला आणि जाणीव झाली की पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली ना तशाच प्रकारची गोलंदाजी मला सुद्धा या मैदानामध्ये करायची आहे. कारण एक खेळाडू जर आपलं नाव लौकिक करत असेल ना तर मला सुद्धा तीच संधी असते, कारण ते दबाव ना आपल्यावरती आलेलं नाहीये. 64 धावांचं लक्ष्य म्हणजे भरपूर लक्ष्य आहे, परत आपल्याला प्रयत्न करायचा, आपल्याला ही सामन्यामध्ये रंगत आणायची आहे. कारण एका साईडला फलंदाजामार्फत मोठे फटके मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाणार. गोलंदाज सुद्धा त्या प्रकारे शातीर असला पाहिजे, त्याला सुद्धा माहिती असलं पाहिजे की मला पण त्याच प्रकारचे खेळ करून दाखवायचा आहे. टप्प्यामध्ये फरक करायचा आहे, माझ्या लाईन लेन मध्ये फरक करायचा आहे, माझ्या गती परिवर्तनमध्ये फरक करायचा आहे. आणि त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं ना ज्या प्रकारची गोलंदाजी जुमेद फकीनी केली होती त्याच प्रकारची आता मात्र झिमामनी सुद्धा गोलंदाजीला सुरुवात केलेली पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट घेऊन इरादे स्पष्ट करून दिलेत की जवळपास ह्या मी खेळाडूंना जसे जुनेदने एक धावेंवरती हे षटक संपलं होतं ना, मी कमीत कमी धावसंख्येतून हे माझं षटक सुद्धा संपुष्टात आणणार. पाहायचं उर्वरित 5 चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. कारण क्रिकेटमध्ये ना जर तरला जितकं महत्व दिलं नाही जात तितकं तर जर तरनी सुद्धा कुठेतरी सामना फिरण्याचा प्रयत्न केला जातो. पाहायचं या खेळाडूंनी आतापर्यंत आपल्या कर्णधाराचं नाव राखण्याची जबाबदारी खांद्यावरती घेऊन मैदानामध्ये उतरले, आपल्या हातामध्ये बॅट घेऊन मैदानामध्ये उतरले, बॅटरच्या रूपामध्ये मैदानामध्ये उतरलेत. ती कुठेतरी कामगिरी करून दाखवावी लागेल. आता मात्र विकेट पाहिली तर रुपयाम आपल्या संघाला नाखुश होऊन माघारी परतताना पाहिलं. या दरम्यान पाहिलं ना तर कार्पेटचा आधार घेऊन 1 बाउन्स 3 बाउन्स पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेबाहेर मिळेल चौकार. कारण आता शाकिब सिद्दीकीचं खरंच कौतुक करायला लागेल, कारण कर्णधाराच्या भूमिकेमध्ये खेळत असताना रोहा प्रीमियर लीग मध्ये चांगली अशी धडाकीची फलंदाजी करत असताना मॅन ऑफ द सिरीज मालिका वीरचा मानकरी ठरलेला एक बाईक मॅन म्हणून ओळखला जाणारा, ज्याला
एक मोठी संधी मिळाली होती आणि संधीचं सोनं करण्याची जबाबदारी या खेळाडूंनी पार पाडली होती. असा खेळाडू फलंदाज करताना पाहायला मिळतोय. फलंदाजीच्या मार्फत हा बॅक टू बॅक दुसरा चौकार सुद्धा आलेला पाहायला मिळतोय. आता बघा गोलंदाजीवरती आता दडपण आणण्याचा प्रयत्न चाललाय. पंच सुद्धा या चेंडूवरती नाखुश असेल. किती वेळा मी निर्धाव चेंडू देणार, मला सुद्धा अंपायरिंग करायचे, मला सुद्धा षटकार चौकार नो चेंडू वाईट चेंडू घोषित करायचे. आणि याच दरम्यान पाहिलं ना तर बॅक टू बॅक 2 चौकार आलेले सुद्धा या ठिकाणी आपण दर्शवलेले गेलेले पाहायला मिळतात. कारण मोठा खेळाडू आहे. पंच सुद्धा अनेक वेळी पंचांची भूमिका पार करतात. त्यांच्या सुद्धा मनामध्ये एक हिस्ट्री चालू असते, एक तो इतिहास चालू असतो की या खेळाडूंनी काय केले. नक्कीच कुठेतरी एक अनुभवाचा वापर करताना किंवा त्यांचा कौशल्याचा वापर करताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, हे पंच आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरंच कौतुक आलं की ज्याने 64 धावांचं लक्ष असताना धावसंख्या मोठी करायची आहे. पहिलं षटक 1 धावांवरती संपुष्टात आलंय आणि त्यावेळी आता मात्र ह्या दुसऱ्या गोलंदाजावरती मोठे प्रहार करताना आपल्याला पाहायला मिळाले. वन डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये म्हणजे त्याला आपण वन डी म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये, अशी ही धावसंख्या चेंडू नंबर 4 वरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि एकंदरीत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मैदानामध्ये धावसंख्या लागलेली ती 10 धावा. नक्कीच गुणलेखक करताना सुद्धा माझे साथी गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचवतो की 10 धावसंख्या मैदानामध्ये झाले. ज्यावेळी 64 धावांचं टू विन असेल कंपल्सरी चेसिंगच्या नेहमी 64 धावा मैदानामध्ये काढाव्याच लागतील. आणि या ठिकाणी 10 धावसंख्या म्हणजे अजूनही 54 धावांची जिंकण्यासाठी गरज असणार आहे. प्रयत्न मात्र पूर्ण करते. ज्यावेळी पहिल्याच 2 चेंडूमध्ये विकेट गेल्यानंतर 2 चौकार आले होते. प्रयत्न चाललाय मोठी धावसंख्या करण्यासाठी, यशस्वी मात्र ठरत नाहीये. परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. 100% प्रयत्न माझ्या माध्यमातून होणार. कारण नक्कीच बायकरमॅन म्हणजे म्हणणं किंवा होणं हे कठीण असतं कुठेतरी. आणि ती जबाबदारी ज्या ठिकाणी रोह्यामध्ये दाखवून दिली होती ती आता अलिबाग तालुक्यामध्ये ही मुस्लिम प्रीमियर लीग मध्ये दाखवून द्यायची आहे. ही मात्र कुठेतरी कामगिरी करताना आता मात्र फलंदाज पाहायला मिळतोय. तुतू मेमे मध्ये हा प्रयत्न झाला. पाहता पाहता चेंडू अंतिम चेंडूकडे वाटचाल झाली, अंतिम बॉलकडे ही वाटचाल झाली. आणि जमीरने सुद्धा आपलं चांगलं षटक फेकण्यामध्ये यश आलेले पाहायला मिळते. मोठे फटके येणार, आत्मविश्वास कुठेतरी कमी पडला नसेल किंवा आत्मविश्वास मध्ये आपल्या कर्णधाराने आपल्याला उमेद दिली, जागी केली. कारण 12 चेंडूंमध्ये जवळपास फक्त 11 धावा देणं म्हणजे चेंडू जास्त आणि धावसंख्या कमी असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. या 5 षटकांच्या खेळामध्ये 2 षटक संपुष्टात आलीत. 12 चेंडूंचा खेळ समाप्ती झालाय आणि 12 चेंडूंमध्ये 11 धावा. उर्वरित अजूनही 18 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज असणार आहे. नक्कीच मोठं लक्ष आहे, मोठी कामगिरी पार पाडायची आहे. आणि मोठी कामगिरी पाडण्यासाठी हा क्रीडाभवनचं मैदान नक्कीच आपण ओळखलं जातो. नक्कीच मी उल्लेख केला जाईल की आमचे गावातील मित्र अक्षय पाटील ज्यांनी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये याच मैदानामध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारले होते. असा खेळाडू म्हणजे कुठेतरी संधी मिळाली ना. कारण हे ग्राउंड मोठं आहे, अलिबागमध्ये एक प्रसिद्ध ग्राउंड आहे. जरी कुठेही आपण जर विचार केलात ना, जे मानाचे सामने असतात किंवा जे बेसिक नियम आहे ना आपला, जो 20 मिनिटांमध्ये आपल्याला कमीत कमी जे 4 षटक आहेत ते फेकावेच लागतील. अन्यथा एक प्लेयर पुन्हा एकदा आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. ही आपल्यावरती जबाबदारी आहे, आपली कर्णधारावरती जबाबदारी आहे. पटापट आपलं षटक फेकायचं आहे. षटकांती बघा कसं असतं क्रिकेटमध्ये, रिदम पकडलेला असतो ना. कारण आता रिदम जर आपण बघितला तर गोलंदाजी साईडनं आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होते. जवळपास 9.5 मिनिटं ह्या स्पर्धेची म्हणजे 4 षटकं फेकण्याची आपल्या हातातनं निसटलेली आहेत. उर्वरित जे काही मिनिटं आहेत त्यावरती आपल्यामध्ये ही 2 षटकं आहेत. नवीन गोलंदाज मकसूद या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कच कुठेतरी येताना ना माझ्या मनामध्ये धाकधूक होती की मुस्लिम प्रीमियर लीग नंतर मग थोडंसं हिंदी समावेशन लागेल का. परंतु बुखारी सर म्हणाले नाही, खरंच सर्व समजूतदार खेळाडू किंवा आयोजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. जी काही तुझी कौशल्य आहे, जी काही तुझी शैली आहे, ज्या ठिकाणी तू नेहमी जशा प्रकारे करत असतो त्या प्रकारे तू समालोचन कर. आणि खरंच कुठेतरी प्रत्येकाचा हातभार किंवा मी पर्सनली सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि 3ऱ्या षटकाची वाटचाल होते. 3ऱ्या चेंडूवरती आता मात्र बघा माहिती असेल की ज्या ठिकाणी चेंडू निर्धाव जात होते, ज्या ठिकाणी आपल्या माध्यमातून विकेट जात होत्या ते आपल्याला रोखायचं आहे. आणि कामगिरी पार पडत असताना पहिल्या चेंडूवरती बघा कोणताही चेंडू निर्धाव जात नाहीये. एकेरी दुहेरी धावेसंख्येच्या रूपामध्ये आपल्याला ही धावसंख्या वाढवायची आहे. ही जबाबदारी आहे, कारण मोठी एक लीग आहे, पहिलंच पर्व आहे. आणि हीच ती स्ट्रॅटेजी असते, ही जी एक आपलं ओळख असते जी पहिल्याच पर्वामध्ये आपल्याला सुद्धा विजयी म्हणून एक घोषित करायचं आहे. या दरम्यान पंचांचा इशारा आमच्याकडे बाकी असेल. पंच या चेंडूवरती घोषित करतील की या चेंडूवरती मिळतील 6 धावा. ज्या ठिकाणी
12 धावा आपण पाहिल्या त्या षटकाराच्या समाप्तीपूर्वी आणि ह्या सहा पकडल्यात मी प्लस करा एकूण धावा झाल्या 18. तर 64 धावांचं लक्ष आहे, मोठं लक्ष आहे. कारण आपण पहिला जो गोलंदाज बघितला अतिशय वेगवान पद्धतीने गोलंदाजी करत होता, त्याचप्रमाणे आज दुसरा आलेला गोलंदाज नक्की 2 चौकार मात्र खाल्ले, परंतु आत्मविश्वास कुठे त्यांनी गमावला नसेल आणि हे 2 षटकांची 12 चेंडूंची सांगता झाली होती. आपण पाहिलं तर 11 धावसंख्येवरती तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला, जोरदार प्रहार केला. या चेंडूवरती सुद्धा बॅक टू बॅक 2 मोठे फटके 2 षटकार आलेले आपल्याला पाहायला मिळतात. पंचांना मात्र आता त्रास झालेला पाहायला मिळतोय. 2 वेळा आपली स्थिती बदलावी लागली, 2 वेळा निर्णय आमच्यापर्यंत बदलावा लागला, सांगावा लागला. असे हे प्रीतम पाटील, सुमित पवार हे 2 पेण भागातील अत्यंत नामवंत पंच आपल्याला पाहायला मिळाले. काल सुद्धा आपण जर पाहिलेत ना, पंच माझ्या बाजूला बसलेत. सर, पंचांना सुद्धा माहिती असेल की क्रिकेट मधलं ज्याला देव म्हटलं जातं किंवा अर्धा गेम ना 50% गेम हा पंचांवरती निर्भय असतो. आणि खरंच हे ऑफिशियल जे पंच असतात ना, हे आपण म्हणतो की सोपी कामगिरी असते रे, परंतु किती सोपी असते ना हे त्यांनाच कळतं. कारण मैदानामध्ये आपली तीक्ष्ण नजर ठेवून कोणताही निर्णय चुकीचा ना लागला पाहिजे हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ही कामगिरी पार पाडताना प्रीतम पाटील, संजय भोईर आणि सुमित पवार हे 3 पेंटचे पंच आपल्याला कामगिरी पार पाडताना पाहायला मिळेल. कालच्या सुद्धा दिवसात आपण जर पाहिले तर राजेश पाटील, त्यानंतर झिराडगावचे विशाल पाटील आणि विनोद पाटील, विशाल पाटील हे 3 पंच आपल्याला वर्सुलीच्या मैदानामध्ये पाहायला मिळाले. नक्कीच कॉमेंट्रीच्या समालोचनाच्या माध्यमातून ज्यावेळी आम्हाला विश्राम भेटत, थोडीशी बातचीत त्यांच्या सुद्धा माध्यमातून होते, थोडीशी हिस्ट्री त्यांच्या सुद्धा माध्यमातून होते. आणि खरंच या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. चेंडूवरती 6 धावा आल्यात आणि खरंच ह्या लीग मधला, टुर्नामेंट मधला 15वा षटकार आलाय असे आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत दर्शवताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 31 धावा मैदानामध्ये झाले पाहायला मिळतात. अजूनही 33 धावांची गरज असणार आहे. पाहिलं ना बघा, ज्या ठिकाणी 13 चेंडू 33 धावांचं लक्ष असताना पहिलं षटक नचिक पंच आपल्या हातातनं निसटलं होतं. हे माहिती होतं आपल्या खेळाडूंना, परंतु येणारे पुढचे 2 गोलंदाज, कारण लीग सामना आपल्या म्हटलं ना तर प्रत्येक खेळाडू आपल्यामध्ये चांगला नसतो. कुठेतरी एक षटक मारायला मिळणार आहे, मारायला मिळणार आहे, खेळण्यासाठी एक महत्त्वाचा असणार आहे. आणि ते हे षटक नक्कीच होईल का? कारण आता मात्र पाहिलं तर ह्या षटकामध्ये जवळपास 3 षटकार आलेत आणि अजूनही प्रयत्न चालू आहे की मोठे फटके येणं गरजेचं आहे. आणि ह्या चेंडूवरती धावा येतील 1 आणि हे षटक संपुष्टात येईल. जवळपास 3 षटकं संपलेत, 18 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. आणि खरंच 21 धावांचं लक्ष म्हणजे सामना सुरू व्हायच्या पूर्वी का दुसरं, ज्यावेळी हे षटक चालू होण्याच्या पूर्वीच मी म्हटलं होतं की जो चांगला गोलंदाज म्हणून आपण ओळखला जातो, जे 4 ते 5 धावा दिल्यानंतर आपण म्हणतो त्यानंतर 10 ते 12 धावा देणारा एक ॲव्हरेज गोलंदाज आणि मग 20च्या पुढे धावा गोलंदाज, म्हणजे क्षेत्ररक्षक करणारे सर्व खेळाडू या चला शेवटची 5 मिनिटं, त्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक कंप्लीट करायचं आहे. कर्णधार, हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, जाणीव पाहिजे तुम्हाला. कारण मग बघा पेनल्टी झाला तर आपल्याला ती मान्य करावी लागेल. मोठी स्पर्धा आहे, सर्व आपल्याला कंप्लीट कराव्या लागतील. हॅलो, चला 12 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाजीला सुरुवात करणार ज्यांनी आपलं वैयक्तिक षटक ज्यावेळी फेकलं मैदानामध्ये, वनडी नक्कीच पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. कारण पाहिलं ना तर आम्ही कालच्या दिवसामध्ये बुखारी सर सुद्धा आमच्यासोबत होते पंच, एक सांगण्यासारखी गोष्ट. कारण मग अलिबाग तालुक्यामध्ये म्हणू शकताय की जी 360 असतात का 360 डिग्रीची मैदानं असतात, त्यापैकी वर्सोळीचं मैदान एक चांगलं ओळखलं जातं. आणि कालचं अप्रतिम मैदान, आपण जर ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून एकदा स्पर्धा आपण ती पहा. कारण साईराज वर्सोळीच्या माझ्या माध्यमातून ती स्पर्धा भरवण्यात आली होती आणि अप्रतिम दर्जाची स्पर्धा ती झाली. आणि या दरम्यान आपण जर पाहिलेत तर विकेट पडते, आऊटचा इशारा लागतोय आणि गुणलेखक करत असलेले खेळाडू आता मात्र
मुनीरच्या नावापुढे आऊटचा इशारा किंवा लिहिताना आपल्याला पाहायला मिळतात. खरंच कुठेतरी कौतुक करावं लागेल, कारण गावा ठिकाणी किंवा ही सर्व आपण बाहेरचं सोडून द्या, हे एक ह्या बांधवांचा एक विचार करूया. पाहिलं ना तर खूप चांगली मोठी स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते आणि खरंच कुठेतरी नावलौकिक करण्याचा प्रयत्न असेल किंवा आपले सर्व एकत्रित खेळाडू, कारण ह्यातनं ना खेळाडूंची पारख केली जाते. एखादा कोणता खेळाडू आपल्याला चांगला पाहायला मिळेल किंवा कोणता खेळाडू चांगला खेळतोय, कोणता गोलंदाजी चांगली करतोय आणि एकत्रित ह्या सर्व खेळाडूंचा विचार करणे, एक चांगली टीम बनवलीत ना तर भले भले मोठ्या संघांना सुद्धा पराभूत करण्याची ताकद ह्या खेळाडूंमध्ये आहे. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जे जे खेळाडूंचा ह्या ठिकाणी लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेतला. नक्कीच कोण अनसोड झाले असतील, कोण सोड झाले असतील, नाराज व्हायचं नाही आहे, आपला खेळ सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण बघा तुम्हीच उदाहरण दिलं की हा खेळाडू रोहा तालुका खेळत असताना सामनावीर मालिकावीराचा मानकरी ठरला होता, बाईकमॅन झाला होता. नक्कीच कुठे त्याची एक कला कौशल्य असेल, त्याची खेळी चांगली असेल म्हणून नक्कीच प्रयत्न झाले. 11 खेळाडू 11 खेळाडूंना संधी मिळत नाही, परंतु 11 खेळाडूंनी जर या मैदानामध्ये 100% दिलं नाही ना तर आपण सामना सुद्धा जिंकू शकत नाही. हे समीकरण आहे क्रिकेटचं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. 4थ्या षटकाला सुरुवात झाली, ज्यांनी पहिलं षटक आपल्या मैदानामध्ये फेकलं होतं वैयक्तिक, आणि वैयक्तिक आता दुसऱ्या षटकाला सुद्धा प्रारंभ केलाय. पहिल्या चेंडूवरती वनडीच्या स्वरूपामध्ये धावसंख्या दिली, ठरवून आलाय की मी बॅटच्या माध्यमातून षटकाच्या चौकार माझ्या माध्यमातून मी देणार नाही, कारण वनडी नक्की जाईल. आणि दुसऱ्या चेंडूवरती दाखवून दिलं की विकेट सुद्धा मोठ्या खेळाडूचीच मी काढून दाखवणार, असा गोलंदाज जुनेद फकी मैदानामध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला जुनेद, आपल्याला काळजी ठेवायची आहे का आपल्याकडे टाइम कमी आहे, आपल्याला हे षटक संपवायचं आहे, कारण हे सांगणं सुद्धा आम्हाला उचित नाहीये की तुम्हाला आठवण करून दिली म्हणजे प्रतिस्पर्धी संघासमोर हे खरंच चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. नक्कीच मांडवी मोल्ल्यामधला एक आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळेल जुनेद फकी म्हणून. आणि खरंच हे नौके खेळाडू आहेत ना, यांनी जे अलिबाग भागामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये स्पर्धा होतात, मग ते PMP चषक असेल, त्यानंतर दमदार आमदार लीग असेल, त्यानंतर आपली प्रशांत शेठची म्हणजे अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी असेल, प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पाहिजे, कारण क्वालिटी एक दाखवताना दिसतोय. कारण ही लाईव्हच्या स्पर्धा आहे ना, जरी मैदानामध्ये प्रेक्षक कमी दिसले ना ते लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येकाकडे नजर असते आणि खेळाडूला हीच बाब लक्षात ठेवायची असते, कारण आपल्याला च्या माध्यमातून कामगिरी कशी चांगली होईल. बघा जोरदार फटका मारण्याचा प्रहार केलाय, चेंडू आपण म्हणतो की आपल्या माध्यमातून फेकत आलोय की माझी 8 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे. जुनेद फकीने मात्र ना आता मजबूत पकड धरले सामन्यावरती, कारण त्याला माहिती आहे की माझे आता लय मजबूत झाले, मला सामन्यावरती जे बऱ्याच मार्जिनने आम्हाला हरवायचं होतं, पराभूत करायचं होतं, ती जाणकारी झाली. जोरदार अपील झाली, पंच मात्र कोणताही निर्णय देत नाही. पंच मागतायत की लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल आणि एक धावेमध्ये नक्कीच अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होणार, धावसंख्या जाऊन पोहोचणार. आपण जर जवळपास पाहिली तर बऱ्याच टाइम नंतर 35 धावा आणि जोपर्यंत 64 धावांचं लक्ष असताना मुस्लिम प्रीमियर लीग मध्ये हा सामना चालू असताना जुनेद फकीनी नाव मात्र नक्कीच आपलं रोशन केले. 7 चेंडू आणि 29 धावा, मोठं लक्ष आहे. परंतु पाहिलं ना तर आपण 32 धावा सुद्धा झालेल्या पाहिल्यात, 35 धावा सुद्धा झालेल्या पण 36 धावा सुद्धा झालेल्या पाहिल्यात. कालचा जर सामन्याचा विचार केलात ना तर या ठिकाणी पाहिलं तर पंचांचा इशारा आहे, ते वाईटच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त घाव मैदानामध्ये लागेल आणि गोलंदाजाला सुद्धा समजलं पाहिजे, क्षेत्ररक्षकाला सुद्धा समजलं पाहिजे आणि आपल्या कर्णधाराला सुद्धा समजलं पाहिजे. ते 20 मिनिटाचं 4 षटक संपवायचं होतं, ते कालावधी संपलेला आहे आणि पुढचं जे षटक सुरू होईल ना ते आपला एक षटकाराच्या लाईनीवरती जो खेळाडू असेल तो एक आपल्याला पुन्हा एकदा आतमध्ये घ्यावा लागेल. हे पेनलाइज आपल्याला करण्यात आलेलं आहे. तर चांगली नियमावली क्रिकेटमध्ये आलेली पाहायला मिळते, कारण वारंवार आपण जर पाहिलं तर क्रिकेट खूप मोठं होत चाललंय, क्रिकेटमध्ये खूप योगदान देणारे खेळाडू मोठे होत चाललेत, प्रत्येकाला काही ना काही मिळत चाललंय, काहीला मानाच्या रूपात मिळत चाललंय, काहीला आर्थिक स्वरूपामध्ये मिळत चाललंय. खरंच क्रिकेट हे खूप चला ऑफिशियल पंच एक आपल्या विनंती करतोय की ते टाइमाच्या नियमानुसार एक प्लेअर आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. टाइम संपलेला आहे, जे 20 मिनिटं दिलेत ना 4 षटकं संपवायची होती त्यामध्ये यशस्वी ठरलेले नाही आहेत.
ठीक आहे जो पंच तुमचा निर्णय असा आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण मी म्हटल्याप्रमाणेच बरोबर थोडीशी एवढ्या अॅक्युरेसी आपण धरून चालणार नाही, थोडस आपल्या माध्यमातून तो सुद्धा आपल्याला गाडी धरला जाईल. बरोबर मी खरंच पंचांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल प्रीतम पाटील सुमित पवार यांचं, कारण हीच आपल्याला मार्गदर्शन करायचं असतं, हेच आपल्याला सांगायचं असतं. कारण एक आपण मोठे खेळाडू सुद्धा आहात किंवा मोठे मार्गदर्शक म्हणून सुद्धा भूमिका पार पडताय, पंचांची भूमिका पार पडताय. मी म्हटल्याप्रमाणे 50% हा सामना आपल्या जीवावरती म्हणू शकताय किंवा आपल्या मार्गदर्शनाखाली सुद्धा पार पडताना आपण म्हणू शकताय. अंतिम टप्प्यावरती हा सामना आलाय. जवळपास पाहिलं तर टक्केवारीच्या स्वरूपामध्ये 70% सामना हा गोलंदाजी करणारा संघ आपल्या माध्यमातून फिरवताना पाहायला मिळतोय. कारण नेहमी आपण ना तराजूचं उदाहरण दिलं तर एक काटा ज्याच्यामध्ये वजन जास्त असतं ना तो खाली नेहमी असतो, आणि ती गोलंदाजी साईड आहे ना ती आपल्याला खाली असताना पाहायला मिळते. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असणार आहे. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झेलबाद होणार, माघारी पर्यंतचा इशारा आता मात्र पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नाखुशकी नाराजगी मैदानामध्ये बाहेर पडताना चेहऱ्यावरती पाहायला मिळते, परंतु कुठेतरी ना सामना हातात ना गेल्यानंतर दबाव दडपणाखाली खेळतो ना बघा, त्यामध्ये पण असतं जो दबाव दडपणाखाली खेळतो तो सामना जिंकून देतो ना तो हिरो असतो, म्हणजे हरनेवाले कोही बाजीगर करते असा खेळ आहे क्रिकेटचा. पण परंतु नक्कीच ती क्वालिटी असणं लागते आपल्यामध्ये, बॅट मधली ती ताकद, आपल्या बॅग मध्ये झळझळती ती एक ऊर्जा आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण फलंदाजी करत असताना फलंदाज सुद्धा कमी पडले, ज्या ठिकाणी 64 धावांचा आपण लक्ष केला तर गोलंदाज सुद्धा कमी पडलेले पाहायला मिळतात. आणि खरंच कौतुक करावं लागेल. गोलंदाजी कोण करते? टीम टीम अलिशा अल अलिशा पुरस्कृत उमर 11 अलिबाग या संघाचं खरंच कौतुक करावं लागेल. कारण शेवटच्या शेंडूपर्यंत हा खेळ जाणं गरजेचं होतं. 64 धावा म्हटल्यावरती पहिल्या षटकापासून मोठे फटके येणं गरजेचं होतं, परंतु कुठेतरी कमी पडलेत. स्वतःवरती सुद्धा नाखुश असतील, कर्णधार सुद्धा नाखुश असतील, आपला ज्यांनी संघ हा भरवलाय किंवा संघ स्पॉन्सर केलाय तो स्पॉन्सर सुद्धा नाखुश असतील. ठीक आहे, पुढे संधी मिळेल, संधीचं सोनं करायचं असेल. या दरम्यान आपण जर पाहिलं तर 5 चेंडू 28 धावांची गरज अजूनही असणार आहे. हा मोठा फटका मारला नक्कीच, हा चेंडू ट्रॅव्हल नक्कीच झाला. पाहिलं फटक्यामध्ये ताकद होती, पण तो धावसंख्या या चेंडूमध्ये मिळणार फक्त एक. पुन्हा एकदा समीकरण जे होते एक धावसंख्येने, आता मात्र येणारे 4 चेंडू 27 धावांची गरज. मोठे फटके मारले ना सामना जिंकेल नाही जिंकणे नक्कीच माहित नाही, पण जे आपल्याला खेळण्याची जी संधी उपलब्ध झाली ना थोडंसं माघारी पाठवलंय, पण ती थोडं कुठेतरी पुढे येण्याची संधी सुद्धा मिळू शकतो. का आपण जाणलं जातं का ह्या खेळाडूमध्ये ताकद आहे, हा खेळाडू मोठे फटके खेळू शकतो, मारू शकतो. ही जबाबदारी आहे, कारण ही जबाबदारी जर पार पाडली ना तर बघा बॅट आपण नेहमी म्हणतो ह्याकडे बॅट चांगले आहे म्हणून तो मोठे फटके मारतो, नक्कीच नाहीये. कारण मी बरेचसे खेळाडू बघितलेत आपल्या कामातनं वेळ काढून सुद्धा मैदानामध्ये उतरले ना तर रोज प्रॅक्टिस करतो, रोज सराव करतो, त्याच्यापेक्षा चांगला खेळ करू शकतात. आणि ती जबाबदारी आपल्या मैदानामध्ये दाखवायची आहे, ही जबाबदारी खांद्यावरती घेऊन मैदानामध्ये उतरल्या बॅटरला हे करून दाखवायची आहे. या दरम्यान तिसरा चेंडू बघा जोरदार प्रहार करतोय, परंतु जो सक्सेसफुल फटका मारा ज्याला म्हणतो ना, ज्याला पंचांना वरती हात करावे लागतात, हात फिरवावा लागतो आडवा पद्धतीने, ते पंचांना कुठेतरी करायला संधी मिळत नाहीये. कारण गोलंदाज त्या पद्धतीने चांगला गोलंदाजी करतोय. अदनानला खरंच कौतुक करावं लागेल. शेवटचं षटक म्हणजे फलंदाजाचा विचार का असेल, ही 3 षटकं होऊन जाऊन त्या उर्वरित 2 षटकांमध्ये आम्ही मोठे फटके खेळू, पण गोलंदाज तितके शातीर आहेत. जो संघ सिलेक्ट केला होता, जो संघामध्ये आपले प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घेतले होते ना, त्या खेळाडूचं खरंच कौतुक करावं लागेल. कारण प्रीमियर लीग म्हटल्यानंतर जो आपल्याला एक आकडा दिलेला असतो, कोणते पॉईंट दिलेले असतात ना, त्या पॉईंटमध्ये 11 खेळाडू बसवणं हे सुद्धा एक मोठं कौशल्य असतं. आणि खरंच त्या खेळाडूचं जेणेकरून कोण बसला होता त्याचं खरंच कौतुक करावं लागेल. तर जंजिरा पॉइंट्स मुरुड खारंबोळीचा कर्णधार प्लीज यायचा आहे, व्यासपीठाची तर यायचा आहे. फहद कल्पस्कर तर प्लीज थोडस सांभाळून घ्या, कारण नक्कीच मी सामावून करण्याच्या पूर्वीच म्हटलं होतं कसं नावं कठीण असतात, नावं थोडीशी आमच्यापेक्षा वेगळी असतात, पटकन बोलता येत नाही. कोणी वाईट वाटून घेऊ नका.
तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण वळतोय 5वं षटक चालू आहे अदनानचं. पहिल्या चेंडूवरती विचार केला तर विकेट आली होती, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा 1 धाव, चौथ्या चेंडूवरती नक्की षटकार मारला होता. इरादे स्पष्ट केले होते, दाखवलं होतं की मैदानामध्ये आम्ही सुद्धा अजून जिवंत आहोत, सामना नक्कीच विजयी होऊ अविजयी होऊ, परंतु आम्ही प्रयत्न करणार नक्की. तर ज्या ठिकाणी आम्ही लोक म्हणतील की 20 धावांनी हरलो, 22 धावांनी हरलो किंवा हरवलं, ते कुठेतरी मार्जिन आम्हाला कमी करायची आहे. या दरम्यान पाहिलं तर अंतिम चेंडूकडे लास्टचा चेंडू असेल, 1 to goचा हा सामना असेल, या सामन्यामधील या दुसऱ्या फेरीमधील पाहायचा आहे. हा चांगला चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूवरती सुद्धा षटकार मारू शकले नाही. निश्चित कृती आत्मविश्वास या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा हा खेळ समाप्त झाला. स्वयंसेवक जो बॉल असेल तो आपण कलेक्ट करा. चला स्वयंसेवक चला कर्णधार, चला कर्णधार प्लीज या ना आपण.